विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी महान राजा छत्रपती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती संभाजीराजे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई। एक सेकंड. हॅलो, आता आहे दादा लाईनवर? 10 मिनिटात करता ना? ठीक. हो 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 10 मिनिटात. मनोज दादांचाच फोन आहे. 10 मिनिटांमध्ये ते शुभेच्छा देण्यासाठी फोनवर येत आहे. आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायिका माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई, माता फातिमा शेख, माता अहिल्याबाई होळकर, ज्या ज्या महानायकांनी आमच्या हक्काची, अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार नमन करतो, वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयदादा साळवेजी, आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे आम्हाला लाभणार होते मनोजदादा जरांगेजी. सकाळीच मी त्यांची भेट घेऊन आलो आणि त्यांची प्रकृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2-3 दिवस तरी ते म्हणाले मी अजून बाहेर नाही जाऊ शकत आहे आणि म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अबू तालिब रहमानीजी काल उशिरापर्यंत त्यांचा कार्यक्रम कलकत्ता या ठिकाणी होता आणि आज संध्याकाळी पुन्हा त्यांना कलकत्त्याला जायचं होतं. त्या पद्धतीची फ्लाइट्स अवेलेबल नसल्यामुळे आज ते येऊ शकले नाही. मंचावर उपस्थित माझे सगळेच सहकारी सुंदर अण्णा नायडूजी आहेत, सन्नी डिसूजाजी आहेत, आमचे सर्व सहकारी राष्ट्रीय लेवलचे सगळेच पदाधिकारीगण, महाराष्ट्र राज्याध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, वैभव धवडगेजी, महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही आलेले आमचे पदाधिकारी अशोक कोतांडेजी असतील, आमचे पंकज असतील, माझे सहकारी संदीप आहेत, विक्रांत आहेत आणि मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर, सगळ्यांचं नाव घेण्यासाठी मी वेळ दवडणार नाही कारण मी आपल्या सगळ्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं सकाळी 11 वाजताचा कार्यक्रम आजचा आहे आणि मी सतत दौऱ्यांवरच आहे. मला सकाळी 5 का 6 वाजता मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो आणि विचार केला की दादांना भेटूनच जाऊ. दादांना भेटायला गेलो तर तिकडे त्यांची आधीच पत्रकार परिषद सुरू होती, त्यामुळे मी बराच वेळ थांबून मग आपल्याकडे येता येता मला 2 वाजले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आरक्षण परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यामधनं मी आपल्या सगळ्यांना जय भीम करतो, जय शिवराय. आजचा हा विषय सुरू करण्यापूर्वी हा आरपीआयचा 68वा वर्धापन दिन म्हणजे नक्की काय? आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी दिल्लीला अलीपूर रोडच्या बंगल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक आयोजित केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष. या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक इलेक्शन्सही लढवले होते आणि या पक्षाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या वेगवेगळ्या जाती, मग त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असो, बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना एकत्रित आणलं होतं आणि त्या माध्यमातून 1952 ची इलेक्शन बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लढवली होती. 1957 ला दुसरी इलेक्शन येणार होती. त्यापूर्वी बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आता आपण आपली भूमिका, आपला व्याप हा वाढवला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी 30 सप्टेंबर 1956 ला दिल्ली या ठिकाणी अनुसूचित जातीचे सगळे जे नेते होते त्या सगळ्यांना बोलावलं. त्या सगळ्यांना बोलावलं आणि तिथे आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक घेऊन सांगितलं की आज आम्ही जाती आधारित असलेला जो पक्ष आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हा पक्ष आज आम्ही बरखास्त करत आहोत आणि राष्ट्रीय आयडेंटिटी, राष्ट्रीय ओळख असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आज आम्ही स्थापन करत आहोत असं बाबासाहेब आंबेडकरांनी आज घोषणा केली आणि त्यांचं जातीय आरक्षण, जातीय पॉलिटिक्स बाबासाहेबांनी संपवलं आणि नॅशनल पॉलिटिक्सला, राष्ट्रीय राजकारणाला बाबासाहेबांनी आजच्या तारखेला सुरुवात केली.
बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमताही भारतीय आहोत. या अनुषंगानं आता आम्हाला भारतातल्या लोकांना एकत्रित करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्टँड आजच्या दिवशी घेतला. शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष RPI हा स्थापन झाला. 30 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर, 2.5 महिनेही नाही. 2.5 महिनेही बाबासाहेबांना हा पक्ष वाढवण्यासाठी मिळाला नाही, हा पक्ष चालवण्यासाठी मिळाला नाही. 6 डिसेंबर 1956लाच बाबासाहेब आंबेडकरांचं महापद निर्माण झालं आणि हा पक्ष उभा राहण्याआधीच हा संपुष्टात आला. 2 महिन्याचाही कालखंड मिळाला नाही. 30 सप्टेंबरला बाबासाहेबांनी घोषणा केली की आम्ही नॅशनल पॉलिटिक्स मध्ये, राष्ट्रीय पॉलिटिक्स मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जाणार आहोत. हॅलो, हा द्या ना. हॅलो, ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन वर रहा. आप दादा 2 मिनिटात लाइन वर ऑनलाइन येते. होल्ड पर रखा है. कृपया स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन. हॅलो, हा दादा. हॅलो दादा. हॅलो, हो. हॅलो दादा, बरीच लोक आपली वाट पण बघत होते आणि फोन माझा स्पीकरवर आहे, माईकलाही जोडलेला आहे. आपलं 2 मिनिटाचं आम्हाला शुभेच्छा आरक्षण हक्क परिषदेकरिता आपण द्यावे. मी लाईनवर जोडतो. दादा बोला. आपला जो समाजाशी बोलतोय मराठीशी जो आपला सगळ्यांना पासून आपण नाही त्याबद्दल तुमचं सगळ्यांनी खरोखर मनापासून कौतुक. शेवटी फक्त नावाचा एक महत्वाचं सांगा करायला लागतं, विचारात मात्र परिवर्तन करायला लागतं आणि ते मात्र आपण सगळ्यांनी गरिबांची गाठी यालाही रोज गरिबांना देणारा म्हणून जेवढा मात्र करतो सगळेजण करू. एवढे सगळ्यांनी मला वेगळं सगळे थोडीशी बाजूला घेऊन आपले तरी दोन्ही दोन्ही समाजाला मराठा समाजाचा मुस्लिम समाजाच्या विषय असतात. सगळ्या समाजासाठी धर्मातल्या लोकांनी एवढ्या वेळेस स्वतःच्या समाजाला गुरुदेवांना त्याचा मुख्य प्रभाव खऱ्या आणण्यासाठी आपण निवडून आहोत आणि अशी तुम्हाला शिल्लक करीतो आणि आता पैसे काही चिंता नाही. आपल्याला सगळ्यांनी शिल्लक करीतो आणि आंबेडकर साहेबांना म्हणून बरोबर आपण एक दुसऱ्याला जेव्हा तयार करायला की मुली प्रचंड तरुणांची खूप जनतेसाठी वंचितांसाठी जो आपण सगळ्यात सुंदर शोभा करायला लागला त्याबद्दल त्यांना थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. नारायणगडावर मेळा पाटलाचा आवाहन करा. अच्छा, मी करू ना नारायणगडला. अजून आपल्या सर्वांना एक आव्हानही करतो. 12 ऑक्टोबरला नारायणगडावर खूप मोठा मेळावा मनोज दादांनी आयोजित केलेला आहे. ज्या पद्धतीने आज आपण या ठिकाणी आलेला याच्या दुप्पटीने आपल्या मुला बाळांसहित परिवारासहित नारायणगडावर आपल्या सगळ्यांना हजर व्हायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी हा रिपब्लिकन पक्ष का दिला असावा? बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की या देशाला, बाबासाहेबांचे अनेक भाषण आहेत की या देशाला विपक्ष, विरोधी पक्ष
हा विरोधी पक्ष नाही. आणि म्हणून विरोधी पक्ष, या देशाची लोकशाही जर मजबूत करायची असेल, या देशाची लोकशाही जर टिकवायची असेल, तर या देशाला विरोधी पक्ष, विपक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघितलं असेल की एक 10 वर्षापूर्वी गॅसचे भाव जर 10 रुपयाने जरी वाढलं, आपण बघितलं त्या हिरोईन होत्या त्या मालिकेत स्मृती इराणी, 100 रुपये जरी गॅसने वाढलं तर ती सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसायची. आता 100 काय 200 200 400 400 रुपयाने गॅस वाढते. कोणतरी विरोध करताना दिसतंय का? या देशाला विपक्ष किती महत्वाचा आहे की काहीही धोरण सरकारनं जर अवलंबलं तर विपक्षवादे बसलेली लोक त्या पार्टीमध्ये, सत्तेमध्ये असलेल्या लोकांना ते वेटीस धरायचे आणि सरकार, सत्ता, संसद, विधानसभा चालू द्यायचे नाही. हा प्रकार आपल्याला काही वर्षांमध्ये दिसतोय का? कोणीही कोणाचाही विरोध या देशामध्ये उरलेला नाही. या देशाला जर विपक्ष, या देशाला जर लोकशाही टिकवायची असेल तर विपक्ष असणं गरजेचं आहे. मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की आज देशाचं राजकारण कसं झालेलं आहे. मला नाही वाटत आपण कधी एखाद्या चांगल्या गार्डन मध्ये गेला असाल, त्या गार्डन मध्ये एक खेळ ठेवलेला असतो, लहान मुलांना खेळण्यासाठी एक खेळ असतो. तो खेळ कशा पद्धतीचा आहे? एक मध्ये एक खांब असतो, त्या खांबावर एक आडवी फळी असते, या बाजूने एक मुलगा बसतो आणि मग या बाजूने एक मुलगा बसतो. हा मुलगा खाली गेला की हा मुलगा वर येतो, हा मुलगा खाली गेला की हा मुलगा वर येतो. हा खेळ बघितलाय तुम्ही लोकांनी? याला इंग्लिश मध्ये सीसॉ म्हणतात, मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. हा खेळ भारताच्या राजकारणामध्ये 1952 पासून सुरू आहे. बाबासाहेबांनी हा खेळ बघितला आणि म्हणून बाबासाहेबांना वाटलं या देशामध्ये जे नकली विपक्ष तयार केलेला आहे, याला जर वाचा फोडायचा असेल तर भारतामध्ये एक खरा विपक्ष तयार केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केला. बाबासाहेबांनी भारताच्या जनतेला खुलं पत्र लिहिलं आणि सगळ्या समाजातल्या, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आव्हान केलं की आपापले पक्ष बरखास्त करा आणि भारतामध्ये एकच पक्ष आपण तयार करू, विरोधी पक्ष तयार करू. आणि बाबासाहेबांच्या या आव्हानाला सगळ्या जातीतल्या, धर्मातल्या लोकांनी बाबासाहेबांना ते समर्थन दिलं. मुसलमानांनी समर्थन दिलं, बाबासाहेबांना मराठ्यांनी समर्थन दिलं. आज ज्या समाजवादी पार्टीचं आज आपण नाव ऐकतो, अखिलेश यादव यांचं नाव ऐकतो, या अखिलेश यादवांच्या पार्टीच्या फाउंडर राम मनोहर लोहिया यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या पार्टीचं धोरण स्वीकारलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पार्टीमध्ये ते स्वतःही सामील होणार होते, पण त्यापूर्वीच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, याला मराठीत काय बोलू, रिपब्लिकन पार्टी. रिपब्लिकन हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. 26 जानेवारी या दिवसाला आपण रिपब्लिक डे म्हणतो. मराठीमध्ये या दिवसाला आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे रिपब्लिक शब्दाचा अर्थ आहे प्रजा. प्रजेला दुसरा शब्द आहे जनता. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं धोरण भारताच्या लोकांना समजावून सांगितलं आणि उद्या उठून जर भारताच्या लोकांनी बाबासाहेबांचं हे पत्र वाचलं आणि मग सगळ्या जाती धर्मातील लोक जर एकत्रित आली तर मग उद्या बाबासाहेबांचा आरपीआय उभा राहिला तर आम्हा लोकांना सत्ता मिळणार नाही. म्हणून यांनी एक खोटा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचंच धोरण चोरून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचंच नाव चोरून आज जी लोक ज्या पद्धतीने आज विजयदादा साहेबांनी सांगितलं की आरपीआयचे कशा पद्धतीने शक्ल केली, आज हे नाव एवढं बदनाम करून ठेवलं की आरपीआय म्हटलं की हा कोणत्या गटाचा. आजही मीडिया, या देशाचा मीडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट, म्हणजे आरपीआय फक्त गटांपुरता मर्यादित आहे असं सांगितलं जातं. आज गट कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये? गट म्हणजे काय की एकाच पक्षाचे 2 अध्यक्ष, याला म्हणतात गट. आज आठवलेंचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे, गवईंचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे, तरी पण यांना सांगितलं जातं की आरपीआय गटांचं राजकारण आहे. आज गट काय आहे?
आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकच पार्टी आहे, पण दोन अध्यक्ष आहेत, भांडण अजूनही सुरू आहे, पण ते कधीही शिवसेनेला गट म्हणत नाहीत. एनसीपीला एकीकडे अजित पवार आहेत, एकीकडे शरद पवार आहेत, पार्टी एकच आहे, रजिस्ट्रेशन एकच आहे, पण अध्यक्ष दोन आहेत, पण कधीही या पार्टीला गट म्हणत नाहीत. आणि हे जे नाव आहे बाबासाहेबांनी घेतलेलं, हे नाव कुणी चोरलंय माहितीये? आज हे कुणी चोरलंय? कालपर्यंत सत्तेमध्ये काँग्रेस होती, विपक्षामध्ये कोण असायचं? याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठी अनुवाद केला तर काय नाव येतं माहित आहे? रिपब्लिक म्हणजे प्रजा, प्रजेला दुसरं नाव जनता, पार्टी म्हणजे पक्ष, इंडिया म्हणजे भारत. या तिन्ही अक्षरांना जोडलं तर नाव येतं भारतीय जनता पक्ष. म्हणजे बाबासाहेबांनी जे धोरण दिलं होतं, जे धोरण दिलं होतं ते RSS ने चोरलं आणि विरोधी बाकामध्येही त्यांचाच माणूस बसेल असं नियोजन केलं. आज जो सीसॉचा गेम पूर्ण भारताच्या राजकारणात बघायला मिळतो. काय बघायला मिळतो? एकीकडे काँग्रेस बसते, एकीकडे भाजप बसते. काँग्रेस खाली गेली की भाजप सत्तेत येते, भाजप खाली गेली की काँग्रेस सत्तेत येते. कालपर्यंत हे चित्र होतं. आता या दोघांनीही आपापली नावं बदलली. लोकांना काय वाटतं? काँग्रेस नाही तर भाजप, भाजप नाही तर काँग्रेस, इतर पक्षांना वावच नाही, म्हणून आता यांनी नावं बदलली, NDA UPA. आता NDA खाली गेली की UPA ची सरकार येते, UPA खाली गेली की NDA ची सरकार येते. हे चित्र महाराष्ट्रामध्येही आहे. महायुती, महाआघाडी. म्हणजे महायुती जर नालायक असेल तर कुणी सत्तेत यावं? महाआघाडीने. आणि महाआघाडी जर नालायक असेल तर सत्तेत कोणी यावं? महायुतीने. म्हणजे या देशामध्ये आम्हाला राजकारणात जर उतरायचं असेल तर आम्हाला कसलाही पर्यायच नाही. हे जे या दोन्ही कडेला बसलेले आहेत, एकीकडे महायुती, एकीकडे महाआघाडी, एकीकडे NDA, एकीकडे UPA, हे दोन्ही जरी वेगवेगळ्या टोकाला बसले असले तरी मधला जो खांब आहे हा ब्राह्मणी व्यवस्थेचा खांब आहे. ते ठरवतात की NDA ला खाली घालावं की UPA ला वर आणावं, हे त्यांच्या हातामध्ये आहे. ही ती लोक ठरवतायत. हा खेळ आम्ही आमच्या डोळ्याने मागच्या 65 वर्षापासून भारताच्या राजकारणामध्ये बघत आहोत, भारताच्या राजकारणात बघत आहोत. आणि म्हणून आज हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. मागच्या इलेक्शन्स मध्ये याच बघा कसा खेळ सुरू आहे. याच बीडच्या सुकन्या पंकजाताई मुंडे या संविधान बदलायचंय म्हणून मत मागत होती की नाही? मागत होत्या ना, की आम्हाला संविधान बदलण्यासाठी संसदेत जायचंय, संसदेत 400 लोकांची, 400 खासदारांची गरज आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही देशाच्या संसदेत गेल्यावर आम्ही संविधान बदलू. ही भाषण आहेत त्यांची. मग पंकजाताईला अडवायला कोण ताई उभ्या राहिल्या? पंकजाताईने जर सांगितलं की संविधान बदलायचं, मग संविधान बदलू द्यायचं नाही, हे कोणत्या ताई बोलत होत्या? उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून सुषमाताई. एकीकडं पंकजाताई बसवल्या, एकीकडं सुषमाताई बसवल्या. पंकजाताईने सांगायचं आम्ही संविधान बदलणार, सुषमाताईने सांगायचं आम्ही संविधान बदलू देणार नाही. बरोबर आहे? मग लोक काय म्हणतील? पंकजाताईला हरवायचं असेल तर सुषमाताईकडे गेलं पाहिजे. एकीकडे आनंद हेगडे म्हणत होता की या देशाचं संविधान बदलायचंय, दुसरीकडे राहुल गांधींनी संविधान हातात घेतला आणि संविधान रक्षणाची रॅली संपूर्ण देशभरात काढली, संपूर्ण देशभरात काढली. मी जाणून बुजून आज हा पेपर, आजचा पेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया, कालचा परवाचाही नाही. हा पेपर मी आजचा घेऊन आलोय. फ्रंट पेज न्यूज आहे, फ्रंट पेज न्यूज. जी लोक म्हणत होती की आम्हाला संविधान वाचवण्यासाठी संसदेत पाठवा, या फ्रंट पेज न्यूज वर पहिलीच बातमी आहे, गव्हर्नमेंट मूव्स 3 बिल्स टू इम्प्लिमेंट वन नेशन वन इलेक्शन प्लान, 2 of them to amend constitution. अर्थ काय? की या देशामध्ये सरकारने वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक, हे धोरण आता त्यांनी लागू करणार आहेत आणि त्यातले 2 कलम, संविधानातले 2 कलम ते हटवणार आहेत.
कोणीतरी विरोध केला का संसदेत? ज्या राहुल गांधींना आम्ही देशाचं संविधान वाचवण्यासाठी भरभरून मतं दिली, त्या राहुल गांधीने याच्यावर काय बोलला का? मी नाही सांगत आहे, टाइम्स ऑफ इंडियाने आजच्या फ्रंट पेजवर लिहिलेलं आहे की संविधानाला 2 कलम ते चेंज करत आहेत. कोणता कलम? आर्टिकल 82A, आर्टिकल 83(2), आर्टिकल 83(2) सब क्लॉज 3 and 4. हे 2 कलम आज बदलली गेली, कुणीही आवाज उचलला नाही. मग या देशामध्ये कोणत्या संविधानाचं रक्षण करण्याच्या बाता तुम्ही इलेक्शन्स मध्ये करत होता? आम्ही भारताच्या या राजकारणामध्ये कधीही पडायचं नाही, हा निर्णय आम्ही लोकसभेपूर्वी आम्ही स्वतः घेतलेला आहे की आम्ही राजकारण करणार नाही, आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणावर आम्ही काम करणार आहोत, राजकीय धोरणावर आम्ही काम करणार नाही, असा निर्णय कालपर्यंतचा आमचा होता. मागच्या 10 वर्षापासून संपूर्ण देशभरामध्ये मी भारताचं संविधान कसं धोक्यात आहे हे लोकांना समजून पटवून सांगतोय. हे आज जे मी भाषण करतोय ना, माझ्याकडे राजकीय प्लॅटफॉर्म नाही, माझा कोणताही राजकीय पक्ष नाही, म्हणून माझ्या भाषणाचा वापर कोण करत होतं? नितीन राऊत, राहुल गायकवाड, राहुल गांधी. म्हणजे भाषणं आम्ही करायची, लोकांना जागृत आम्ही करायचं आणि आमचा राजकीय बेनिफिट कोणी घेऊन जायचा? म्हणजे भारताचं संविधान धोक्यात आहे हे जर राजरत्न आंबेडकर बोलतोय, मग याचा राजकीय फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा ही लोक घेऊन जातात का? तर आम्ही म्हणजे आमच्या गावच्या लोकांना सांगायचं गेलं तर आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय. आमची अवस्था तशीच आहे. आम्ही 10 वर्ष झालं लोकांना जागृत करतोय की भारताचं संविधान धोक्यात आहे, भारताचं संविधान धोक्यात आहे. तुम्ही माय माऊली ते जे जात्यावर दळण दळता तर ते पीठ घेण्यासाठी खाली ते काय काय म्हणतात त्याला, जात ते तुमच्याकडे असतं ना. म्हणजे दळलेलं पीठ स्वतःच्याच डब्यामध्ये पडावं. आता आमचं असं झालंय की आम्ही दळतोय, संविधान धोक्यात आहे, 1 नेशन 1 इलेक्शन येणार आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आहे, लोकांना जागृत करतोय की संविधान धोक्यात आहे. आणि आलेलं पीठ लोक जे जागृत झाले ती जातात कुठे? त्या मशीनवर. राजरत्न सांगितलं होतं की संविधान धोक्यात आहे, भाजपला हरवायचंय, मग आमचं बटन काहीच नाही. 30 सप्टेंबर 1956 ते 30 सप्टेंबर 2024, 20 जुलैला बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकांनी सभेला 100 वर्ष झाली होती. तो कार्यक्रम आम्ही मुंबईला घेतला आणि 20 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांना जागृत करू आणि 30 सप्टेंबर 2024ला आम्ही राजकीय भूमिका घ्यायची की नाही ती आम्ही जाहीर करू, हे आज आम्ही सांगितलं होतं. आजही आम्ही राजकीय भूमिका घ्यायला तयार नाही असं आमचं ठरलं होतं. पण आजची ही बातमी की भारताचं संविधानातले 2 मोठे कलम बदलले चाललेत, याच्यावर एकही बोलायला तयार नाही. महाराष्ट्राचा एकही नेता बोलायला तयार नाही, विरोधी पक्षातला बोलायला तयार नाही. यांचं काय बोलणं सुरू आहे? माझा पक्ष चोरला, माझा झेंडा चोरला, माझं सिंबॉल चोरलं, बस हे आपसातच भांडताय, आपसातच भांडताय. आणि म्हणून आता आम्हाला आमच्या भूमिका स्वतः घ्याव्या लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आज ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा, एका तरी मराठा आमदारानं हा मुद्दा की एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि याच्यावर काहीतरी एकदा सोक्षमोक्ष लावावा, कुणीतरी याच्यावर चर्चा केली? कुणी नाही. जी समस्या आज मराठ्यांची आहे तीच समस्या आज आमची आहे. तुम्ही आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष करताय, आम्ही आरक्षण टिकावं म्हणून संघर्ष करतोय. आज आमच्या आरक्षित सीटावरनं ही माझ्याकडे संपूर्ण यादी आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नसेल, महाराष्ट्रामध्ये मी चला ही तरी सामान्य लोक आहेत,
मी विजय दादांना विचारतो, दादा महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी किती राखीव सीट आहेत सांगा? 38, 34, 35, 29, 27. महाराष्ट्रामध्ये एकूण अनुसूचित जातीसाठी 29 सीट आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 25 सीट आहेत. अशा 54 सीटा या आरक्षित आहेत. सामान्य लोकांचं सोडा, जी राजकीय मुवमेंट चालवतात त्यांनाही आकडा माहिती नाही. का माहिती नाही? आकडा का माहिती नाही? चला, आकडा माहिती नसेल चालेल. मला फक्त 5 आरक्षित अनुसूचित जातीच्या सीटवरनं निवडून आलेल्या आमदारांची नावं सांगा. 5. 29 या महाराष्ट्राचे आमदार, 29 आमदार हे फक्त तुमच्यासाठी निवडून गेलेले आहेत. मला फक्त 5 आमदारांची नावं सांगा. किती लोकांना माहिती आहे? हात वर करा, मी त्यालाच विचारतो. 5 आमदार, फक्त 5 आमदार. माझ्याकडे लिस्ट आहे. का माहिती नाही? मी माझ्या मराठा बांधवांना विचारतो, का माहिती नाही? माहिती कारण कधीही यांच्यापैकी एकानेही आमची बाजू मांडून विधानसभेमध्ये कधीही आमचा प्रश्न विचारला नाही आणि म्हणून आम्हाला त्यांची नावं पण माहिती नाही. आम्हाला त्यांची साधी नावं माहिती नाही की कोण आहेत. बघा, इथे तुमची 232 नंबरला असणारी कळेज ही सीट ही आरक्षित आहे. या कळेज वरनं बीजेपीच्या नमिता मुंदडा या आमदार झालेल्या आहेत. 1,23,433 मतं मिळाली आणि एनसीपीच्या पृथ्वीराज साठे हे 90,524 मतं मिळून ते पराजित झाले. या नमिता ताई मुंदडांनी एक तरी प्रश्न अनुसूचित जातीसाठी मागच्या 5 वर्षात उचलताना ऐकलायत का? हा नवीन प्रश्न ऐकला. ते आमदार आहेत हेही आम्हाला माहिती नव्हतं म्हणे. घ्या. अच्छा, सासराच चालवतोय सगळं सासरा चालवतोय. नमिता ताई मुंदडा या तुमच्या प्रतिनिधी म्हणून या विधानसभेत बसलेल्या आहेत. या देशाचं आरक्षण बदललं जावं म्हणून त्यांच्याच पक्षाच्या नेत्या या बीड मध्ये मतं मागत होत्या. पंकजाताई बीजेपीच्या, नमिताताई बीजेपीच्या. आरक्षित सीटावरनं निवडून गेलेली बाई. सांगा, या देशाचं आरक्षण संविधानामध्ये आहे. संविधान हटलं म्हणजे आरक्षणही हटलं. मग जी भाजपा संविधान हटवण्याची बाता करते त्या भाजपाच्या लोकांना आरक्षित सीटावर त्यांचा उमेदवार उभा करण्याचं नैतिक अधिकार आहे का? मी खुल्ला आव्हान देतो नरेंद्र मोदींना, खुल्ला आव्हान देतो अमित शहाला की एका बापाची औलाद असाल तर एकदाही आरक्षित सीटावर एकही माणूस उभा करणार नाही. एकीकडे तुम्ही आरक्षण हटवा, एकीकडे तुम्ही संविधान हटवा म्हणून लोकांमध्ये मतं मागता आणि मागच्या दारानं आरक्षित सीटावर माणसंही पाठवता. या 29 पैकी 15 सीटा अशा आहेत जिथे भाजपाची लोक निवडून गेलेली. 15 सीटा. आज तीच अवस्था आमची आहे. एकीकडे मराठा बांधवांना प्रतिनिधित्व नाही. आमचे जे प्रतिनिधी आम्हाला मिळाले. बरं, हे आरक्षण कसं मिळालं माहित आहे? मला कधी कधी वाटतं की आज मी दादांचं ज्यावेळेस संघर्ष बघतो, मनोज दादांचं संघर्ष, मी दादांना त्यावेळेस भावनिक होऊन म्हणालो होतो की दादा, एक दिवस असा येईल की या मराठ्यांचा डॉक्टर आंबेडकर म्हणून तुमची ओळख निर्माण होईल. का माहितीये? मी असंच नाही सांगत आहे. ही जी परिस्थिती आज मनोज दादांवर आहे तीच परिस्थिती बाबासाहेबांवर 1930 साली उद्भवली होती. बाबासाहेब आंबेडकरांनाही आरक्षण द्यायला कोणी तयार नव्हतं. बाबासाहेबांनी आंदोलन करून दाखवलं. महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं की ब्रिटिश या देशावर त्यावेळेस ब्रिटिशरांचं राज्य होतं. त्या ब्रिटिशरांच्या लक्षात यावं की आम्ही पण या देशामध्ये राहतो, आमचाही एक खूप मोठा टक्का या देशात आहे. आम्हाला शिक्षण नाही आहे, आम्हाला नोकऱ्या नाही आहेत, आम्हाला गाव कुसाच्या बाहेर ठेवलेलं आहे. गांधींचं म्हणणं होतं ही आमचीच लोक आहेत. गांधी म्हणायची हे आमचीच लोक आहेत, हे आमची हरिजन आहेत.
त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला काय द्यायचं ते आम्ही यांना देऊ, तुम्ही आत्ताच यांच्यासाठी काही करू नका. बाबासाहेब म्हणाले नाही, आम्ही हरिजन नाही, गांधी आमचा नेता नाही. आणि मग बाबासाहेबांनी ही जबाबदारी आली की या अनुसूचित जातीच्या लोकांना, या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या ब्रिटिशरांनी मान्यता द्यावी. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, त्या ब्रिटिशरांकडनं बोले कमिशनच्या माध्यमातून पानवटे, सगळे सरकारी पानवटे हे सगळ्यांसाठी खुलं असेल असं बिल तयार केलं बाबासाहेबांनी. हे बिल तयार करून घेतलं कधी, 1924 ला. 1924 संपला, 25 संपला, 26 संपला, 27 मार्च महिना उगवला तरी देखील ते बिल कोणी लागू करत नव्हतं. बिल म्हणजे कायदा. काय कायदा होता की जे सरकारी पाणवटे आहेत, जे सरकारी विहिरी आहेत, जे सरकारी तलाव आहेत, तिथे अस्पृश्यता बाळगली जाणार नाही. ते पाणी कोणीही पिऊ शकतं. 5 वर्ष झाली तरीही त्या कायद्यावर अंमलबजावणी नाही. दादा अंमलबजावणीचीच मागणी करतायत ना, बाबासाहेब अंमलबजावणीची मागणी करत होते. कागदावर केलं, कागदावर अधिकार दिला पाण्याचा, पाणी पिण्याचा, पण आम्हाला तिथे पाणी पिळू दिलं जात नाहीये. मग बाबासाहेबांनी काय केलं, 20 मार्च 1927 ला हजारो लोकांना एकत्रित केलं आणि एकटेच बाबासाहेब आंबेडकर त्या हजारो लोकांना पाणी पिण्यासाठी घेऊन गेले. बघता बघता 50,000 लोकांनी पहिल्यांदा त्या तळ्यातलं पाणी आपल्या ओंजळीत बाबासाहेबांच्या पाठोपाठ उचललं आणि पाणी पिण्याचा अधिकार आपला बाबासाहेबांसमोर त्यांनी प्रस्थापित केला. 1927 ला 1927 चं आंदोलन बाबासाहेबांनी करून दाखवलं. 1928 चं आंदोलन बाबासाहेबांनी करून दाखवलं. आणि मग इंग्रजांना वाटलं, अरे गांधी जे म्हणत होते की मी अस्पृश्यांचा नेता आहे, अस्पृश्याचा नेता तर खरा डॉक्टर आंबेडकर आहे. 1930 साली राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन होणार होतं आणि त्यापूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांची लिडरशिप ही उदयास आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना पटवून दिलं की गांधी आमचा नेता नाही, हरिजन आम्ही नाही. आणि असे 9 कोटी लोक आहोत या देशामध्ये, 9 कोटी लोक आहोत ज्यांना हे शिक्षणाचा अधिकार नाही, ज्यांना नोकरीचा अधिकार नाही. बाबासाहेबांनी हे पटवून त्या इंग्रजांना पटलं आणि मग त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्सला आमंत्रण पाठवलं की बाबासाहेब या अस्पृश्य लोकांचंही प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत. जसंही गांधींना कळलं की माझ्या ऐवजी डॉक्टर आंबेडकरांना आमंत्रण गेलंय, गांधींनी बहिष्कार टाकला की मी येणार नाही, यांना जर बोलवत असाल तर मी येणार नाही. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्सला निघाले लंडनसाठी, गांधी ज्यावेळेस दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले, गांधी सोबत कुणाला घेऊन गेले माहित आहे, 2 बकऱ्या घेऊन गेले. बकऱ्या का तर परदेशातलं दूध मी पिणार नाही, मी भारताच्याच बकऱ्यांचं दूध पिईन. अशा अर्थानं त्यांनी भारतातलं 2 बकऱ्या नेल्या आणि त्याच बकऱ्यांचं दूध ते परदेशात पित होते. बाबासाहेबांना ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्सला आमंत्रण आलं, बाबासाहेब आंबेडकर कुणाला घेऊन गेले माहित आहे, अस्पृश्यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी अस्पृश्यांची बाजू मांडतो आणि सोबत शंकरराव जाधव मराठ्यांचा प्रतिनिधी घेऊन गेले की मी अस्पृश्यांच्या बाजू मांडतो, तू मराठ्यांची बाजू मांड. बाबासाहेबांचं आज जी लोक म्हणतायत की आज नाही, तशा पद्धतीने आज आम्ही मराठा बांधवांच्या मागे का खंबीरपणाने उभा आहोत. आणि आज नाहीये काही लोकांना, कारण आम्ही कधी त्या राजकीय प्लॅटफॉर्मला आणि पब्लिसिटीला आम्ही कधी सामोरं गेलो नाही, त्यामुळे आम्ही कधी ती वाच्यता केली नाही. मागच्या वर्षी आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा बौद्ध ऐक्य परिषद लावली होती. ही ऐक्य परिषदेला मी निघणार, एक दिवसापूर्वी सिद्धार्थ शिंगारेंचा मला फोन आला की जालन्यामध्ये मराठा बांधवांच्या गावावर तिथे हल्ला झालेला आहे, पोलिसांनी त्या गावाच्या महिलांवर, मुलांवर, वृद्धांवर हा हल्ला केलेला आहे
आणि इकडे जाळपोळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे, तर तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका, कार्यक्रम आपण स्थगित करत आहोत। मी त्यांना फोन केला, अहो तुमचा कार्यक्रमाचा विषय काय? मराठा आणि बौद्ध ऐक्य परिषद। या ऐक्यावर कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलण्याऐवजी आज खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या सोबत उभं राहायची गरज आहे। त्यावेळेस तुम्ही ही कॉन्फरन्स स्थगित करण्याऐवजी तुम्ही त्या गावात मला घेऊन गेलं पाहिजे, आणि मग मी सगळे काम सोडून मी त्या गावात अंतरवाली सराटीला 1 वर्षापूर्वी गेलोय, आणि मनोज दादांच्या पाठीशी त्या वेळापासून आम्ही सोबत आहोत की इथे जर हल्ला होत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत। हे आम्ही आजकाल मध्येच त्यांना समर्थन द्यायला गेलो नाही आहोत। का गेलो? कारण हा पाठिंबा मी दिलेला नाही, हा पाठिंबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मराठा बांधवांना त्यावेळेस दिलेला। मी फक्त त्यांची रीग ओढतोय, त्यांनी केलेल्या कामाला फक्त मी पुढे नेतोय। आज त्याच मराठा बांधवांना आज त्या पद्धतीने, खरं तर या महाराष्ट्राची निर्मिती या 2 मोठ्या जातींमुळे झालेली आहे। बाबासाहेबांच्या कास्टेज इन इंडिया या त्यांच्या थिसिस मध्ये बाबासाहेब महाराष्ट्राचा उल्लेख करतात की या राज्यामध्ये 2 प्रमुख जाती नांदत होत्या, एक महार आणि एक रठ्ठ। रठ्ठ म्हणजे मराठा। या 2 प्रमुख जातींमुळे हा राज्य महारठ्ठ नावाने ओळखला गेला, आणि या महारठ्ठाचा अपभ्रंश होता होता हा महाराष्ट्र झाला। महाराष्ट्र, काही लोक काय म्हणतात, महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात मोठं राष्ट्र। आता आपण राष्ट्र आहोत की राज्य आहोत? आपण राज्य आहोत, आणि त्यात सगळ्यात मोठं राज्य आहोत का? तर नाही। सगळ्यात मोठं राज्य यूपी आहे भौगोलिकरित्या, बिहार आहे, त्यानंतर मग आपण महाराष्ट्र सगळ्यात मोठं। याचा अर्थ सगळ्यात मोठं राष्ट्र नाही, भौगोलिकरित्या सगळ्यात मोठं राज्य नाही। महाराष्ट्र म्हणजे महार आणि रठ्ठ, महार आणि मराठा या 2 समुदायांचं हा राज्य, आणि या 2 समुदायांनाच सत्तेच्या बाहेर ठेवलेलं। बघा, कावळ्यांची गोष्ट आमच्या वैभवने सांगितली की कसा मासाचा तुकडा मंदिरात टाकून, मशिदीत टाकून 2 समुदायाला लढवून ठेवतात, आणि ते कावळे वर बसून मजा बघतात। आजही ती कावळे महाराष्ट्रात आहेत, मनुष्याच्या रूपाने आहेत। हेच कावळे महाराष्ट्रामध्ये मनुष्याच्या रूपाने आहेत। हे कावळे आम्हाला ओळखलं पाहिजे। आज फक्त त्या कावळ्यांचं नाव आम्हाला माहिती नाही, पूर्वी आम्हाला माहित असायचं। आजही आम्हाला हे कावळे समोर आणले पाहिजेत की कोण ही लोक आहेत जी या 2 समुदायाला लढवत ठेवतात। ह्या नानासाहेब फडणवीसाची ही औलाद आजही महाराष्ट्रामध्ये नांदते आहे, ती आम्हाला ओळखली पाहिजे, ही ओळखली पाहिजे की कोण। बघा, जसंही दादांनी त्यांचं आंदोलन सुरुवात केली, मग यांनीच आमचीच लोक हाताशी धरली, मग मराठ्यांच्या विरोधात बोल, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू कर, असं करत करत पुन्हा त्यांनी तेढ निर्माण करायचा की महार मराठा पुन्हा एकमेकांची डोकी फोडा। पण दादांनी बाबासाहेब आंबेडकरांचं महारच्या 14 तळ्याच्या प्रसंगी बाबासाहेबांनी एक उद्गार काढले होते की जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा। ही जी जागृती आज तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही विझू देऊ नका। मला वाटतं ही जागृती मनोज दादांनी या महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठामध्ये तयार केली, आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रात दंगल होऊ दिली नाही। हे आज महाराष्ट्राच्या मराठ्यांची जागृती आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात दंगल होत झाली नाही। अन्यथा ती दंगल व्हावी म्हणून नानासाहेबांची ही औलाद अनेक दिवसांपासून कार्यरत आहे की का दंगल होत नाही। आणि म्हणून मी आज त्या मराठा बांधवांनाही सांगणार आहे की जी जागृती आज तुमच्यामध्ये झाली, ती जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा। ती जागृती आता विझू देऊ नका। आम्ही सगळे एकत्रच आहोत। अशा पद्धतीने आम्हाला या देशाच्या निवडणुकांमध्ये, महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये सामोरं जायचं। मी तुम्हा लोकांना सांगणार आहे, आज ज्या पद्धतीने आम्हा लोकांना यांनी सत्तेच्या बाहेर ठेवलंय, संविधान निर्माण करायच्या, संविधान वाचवण्याच्या
आम्हाला भूल थापा दिलाय, मग आज संविधान बदललं जात आहे, तिथे मात्र कुणीही बोलायला तयार नाही. आम्हाला आमचा सख्खा खरा आणि सच्चा प्रतिनिधी आम्हाला आता आमच्या या इलेक्शन्स मध्ये पाठवायचे. मी दादांना उपोषण सोडण्यासाठी अनेक वेळा मी विनंती केली. का म्हणून केली? दादांना सांगितलं की दादा, ही लोक जर गेंड्याच्या कातडीची लोक ऐकत नसतील, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आम्ही 50 जरी उमेदवार निवडून आणले, एकही दिवस महाराष्ट्राचं या विधानसभेचं सत्र चालू द्यायचं नाही. जोपर्यंत मराठा आरक्षणावर भूमिका महाराष्ट्राचं विधानसभा घेत नाही, तोपर्यंत एकही दिवस सत्र चालू द्यायचं नाही. असं एक आंदोलन उभं करा, असं आंदोलन आपण उभं करू. आणि ती ताकद आहे आमच्यामध्ये, ती ताकद आहे. आज अबू तालिब रहमानी या कार्यक्रमाला येणार होते, परंतु त्यांचे पूर्वीचे कार्यक्रम आणि आम्हाला इथून त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये भारताचे सर्वात मुस्लिम मी दादांची भेट घडून आणणार आहे. मराठा, मुस्लिम आणि बौद्ध एक महाराष्ट्रामध्ये तुम्हाला, आणि आमचे आम्ही येणाऱ्या काळामध्ये पाठवू अशी आरक्षण हक्क परिषदेसाठी ते सगळे जमलेलो आहोत. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, दुसरीकडे ज्यांना आरक्षण मिळालंय ते आरक्षण. बघा, निर्मला सीतारमण नावाच्या फायनान्स मिनिस्टरने मागच्या त्यांच्या टर्म मध्ये संसदेमध्ये उभं राहून तिने भाषण केलंय. काय म्हणते माहित आहे? आम्ही भारतातले प्रत्येक पब्लिक सेक्टर, खाजगी, आम्ही जितकेही सरकारी संस्थान आहेत, हे सगळे आम्ही विकणार आहोत. आता आरक्षित नोकऱ्या कुठे आहेत? सरकारी संस्थांमध्ये. निर्मला सीतारमण काय म्हणते? आम्ही सगळ्या सरकारी संस्था विकणार आहोत. आरक्षण बंद करणार आहोत म्हणाली का? नाही. आरक्षणाला 1% आम्ही कमी करणार नाही, पण सरकारी संस्थांना बंद करणार आहोत. सरकारी संस्थान राहिलंच नाही, आरक्षण घेऊन कुठे जाणार आहात? आरक्षण आहे तुम्हाला 13%. 100 जागा जर भरायच्या असतील तर 13 अनुसूचित जातीची लोक भरलीच पाहिजे. हा कायदा संविधानात आहे, पण कुठे? सरकारी नोकऱ्यांमध्ये. निर्मला सीतारमण काय म्हणते की आम्ही सगळ्या सरकारी संस्थांना विकणार आहोत. सरकारी नोकऱ्याच राहिल्या नाहीत, 13% सीटा कुठे घेऊन जाणार आहात? सगळी शाळा कॉलेजेस हे आता अडाणी, कालचीच एक बातमी आहे, त्यांनी GR काढलाय. GR सगळ्या सरकारी शाळा या लॉर्ड माउंट, झी लिटेरा, ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज त्यांच्या जमिनी यांना दिले जाणार आहे. सगळ्या सरकारी शाळांवर आता खाजगी शाळा सुरू होणार. खाजगी शाळेवर आरक्षण नाही, खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही. आम्ही मिळालेलं आरक्षण टिकवण्यासाठी लढतोय आणि तुम्ही आरक्षण मिळवण्यासाठी लढताय. तुम्हालाही आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस प्रयत्न करतोय, आमचं मिळालेलं आरक्षण जावं म्हणून मोदी प्रयत्न करतोय. मग मला सांगा, तुमची जर समस्या तीच आहे, माझीही समस्या तीच आहे, तुम्हालाही मारणारा हात तोच आहे, आम्हालाही मारणारा हात तोच आहे. जर मारणारा एक आहे तर लढणारे वेगवेगळे का? मारणारा जर एक असेल तर लढणाऱ्यांनी पण एक झालं पाहिजे आणि एक होऊन या मारणाऱ्यांचे हात मोडून काढले पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रात एकत्रित यावं लागणार. आमच्यामध्येही घरभेदी बरेच आहेत, मराठ्यांच्या विरोधात बोलणारे बरेच आहेत, पण हे सगळं बाजूला सारून आम्हाला आमची जी मुवमेंट आहे, जी चळवळ आहे, ती उभी केली पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या रिपब्लिकन धोरणाला आम्ही पुढे घेऊन जातो. आज काय परिस्थिती आहे आमची? ज्या पद्धतीने हे 29 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये साधा त्यांचं तोंडही उघडत नाही आमच्या प्रश्नासाठी, असेच 123 खासदार आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 123 खासदार आहेत. या देशाचं संविधान हटवलं जात आहे, हे संविधानातले 2 कलम हटवले जात आहेत. कुणीही बोलायला तयार नाही, कुणी बोलायला तयार नाही. आम्ही निर्णय घेतला होता
की महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात ढवळाढवळ करायचं नाही, आपलं आपलं काम आपण करत राहायचं. पण ज्यावेळेस 2024चे हे आकडे बघितले, आमची सगळी मतं, आम्ही भरभरून ही मतं राहुल गांधीला दिली, शरद पवारांना दिली, उद्धव ठाकरेंना दिली, भरभरून आमची मतं दिली. त्या बदल्यात आमचा एकही प्रतिनिधी नाही. मी ज्यावेळेस युरोपहून या इलेक्शन संपल्यानंतर भारतात आलो, भारतात आल्या आल्या मला फोन सुरू झाले की साहेब, मुंबई एअरपोर्टच्या लगतच जयभीम नगर नावाचं एक झोपडपट्टी आहे. जवळपास अनुसूचित जातीच्या वेगवेगळ्या जातीतली 750 झोपड्या तिथं आहेत. पण ती जमीन, एअरपोर्टच्या बाजूची जमीन, सगळ्यात महत्वाची जमीन, मुंबईतली जमीन, त्या जमिनीवर हिरानंदानी नावाच्या बिल्डरचा डोळा असल्यामुळे त्याने सरकारला हाताशी धरलं आणि एका रात्रीत पावसाळ्यात त्याने ती घरं उद्ध्वस्त केली. महाराष्ट्र सरकारचा GR आहे की 1 जून पासून ते पाऊस संपेपर्यंत कसलंही तोडक कारवाई महाराष्ट्रामध्ये करायची नाही, असा GR असतानाही जून जुलै महिन्यात भर पावसामध्ये यांची 750 घरं तोडून टाकली. त्या लोकांनी मला सांगितलं की साहेब, एकदा आमच्या झोपडपट्टी, आम्ही जी रस्त्यावर राहतोय, फुटपाथवर राहतोय, एकदा येऊन आमची भेट घ्या. मी घरी जाण्याऐवजी त्यांच्याकडे गेलो, त्यांची समस्या ऐकली. मी सांगितलं की ठीक आहे. महाराष्ट्राचा तिथेच लागूनच हे पवई आणि त्याच्या बाजूलाच 10 किलोमीटर अंतरावर कुर्ला मतदारसंघ. कुर्ला मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. मी तिकडच्या आमदाराला फोन केला आणि त्याला सांगितलं, बाबा तुझ्याच मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचे 750 घरं तोडलेली आहेत, त्यांच्याबद्दल एक प्रश्न तरी त्या विधानसभेमध्ये मांड की ही कोणत्या कायद्यानुसार तुम्ही भर पावसामध्ये त्यांची घरं तोडली आणि घरं जर तोडायची असती तर त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असते आणि तिथं त्यांना स्थलांतरित केल्यानंतर तुम्ही ती जमीन मोकळी करायला हवी होती. हे कसलेही नियम तुम्ही पाळले नाही आणि तुम्ही एका रात्रीत ती जमीन हिरानंदानीला देण्यासाठी 750 घरं, संसार तुम्ही उद्ध्वस्त केले. हा प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये मांडा. मला काय उत्तर आलं माहित आहे? हा प्रश्न आम्हाला माहित आहे, हा प्रश्न आम्ही मांडूही, पण हा प्रश्न मांडण्यासाठी 15 लाख रुपये लागते. कोण? अनुसूचित जातीच्या सीटवरनं निवडून आलेला एक अनुसूचित जातीचाच आमदार अनुसूचित जातीच्याच लोकांचा प्रश्न मांडण्यासाठी पक्षाच्या फंडासाठी 15 लाख रुपये मागतो. माझ्याकडनं 15 लाख, विजयदादांनी फोन केला असता तर 25 लाख. आंबेडकर वंश असल्यामुळे 10 लाखाचं डिस्काउंट दिलं त्यांनी मला की बाबासाहेबांच्या परिवारातनं फोन आलाय म्हणून तुम्हाला 10 लाखाचं डिस्काउंट, पण 15 लाख रुपये तुम्हाला पार्टी फंड म्हणून द्यावं लागेल. इलेक्शन येत आहेत आणि हाच रेट संसदेमध्ये आहे. संसदेत जर अनुसूचित जातीवर होणारा अन्याय अत्याचाराचा प्रश्न मांडायचा असेल तर तिकडून अनुसूचित जातीतून निवडून आलेला खासदार 25 लाख रुपये मागतो. 25 लाख. याच बीड कैज मतदारसंघातून तुमच्यावर जर अन्याय झाला तर मुंदडाताई तोच रेट तुम्हाला सांगते. पक्षाला जायचंय, पुढे प्रचार करायचा आहे. ही प्रतिनिधी बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की अनुसूचित जातीच्या सीट्सवरनं, आता या अनुसूचित जातीच्या सीटवर पहिला अधिकार कुणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? गांधींनी राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मी सिखांना आरक्षण द्यायला तयार आहे, मी ख्रिश्चनांना आरक्षण द्यायला तयार आहे, पण मी यांना आरक्षण द्यायला तयार नाही. मी यांना आरक्षण मिळू देणार नाही. यांना जर आरक्षण देत असाल तर मी प्राण जाईपर्यंत उपोषण करीन, पण यांना मिळू देणार नाही. आज जसे फडणवीसच्या हाकेवर काही लोक बसतात की यांना मिळू देणार नाही, तसंच त्या काळात बाबासाहेबांसमोर गांधी बसले की यांना मिळू देणार नाही. यांना देत असाल तर मी माझा प्राण त्याग करेन. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना समझोता करावा लागला. ब्रिटिशरांनी दिलेलं आरक्षण गांधीच्या उपोषणामुळे परत गेलं, पण गांधींनी सांगितलं की ठीक आहे,
तुम्ही दिलेलं आरक्षण परत मी घेतोय, पण तुम्हाला मी आरक्षित सीटा देतो, तुमचंही नुकसान होऊ देणार नाही, तुम्हाला मी आरक्षित सीटा देतो. मग हे आरक्षित सीटा गांधींच्या प्राण जीवन दानाच्या बदल्यात आम्हाला ह्या सीटा मिळाल्या. मग या सीटांवर अधिकार कोणाचा आहे? आमचा आहे. गांधींचा प्राण वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना मिळालेलं आरक्षण परत दिलं आणि मग त्या आरक्षित सीटा आणि नोकऱ्यातलं आरक्षण बाबासाहेबांनी घेतलं. मग याच्यावर आमचा अधिकार आहे. 15 सीटा बीजेपी घेऊन जाते, 14 सीटा काँग्रेस घेऊन जाते. आमच्या तोंडाला पानं पुसली जातात. आमचं तिथे काही नाही. आम्ही लोकांना सांगतोय संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी मी आज 30 सप्टेंबर 2024 रोजी मी तुम्हाला पक्ष उभा करून द्यायला आलो नाही. मी तुम्हाला इथे पार्टी स्थापन करून द्यायला आलो नाही. या येणाऱ्या विधानसभेमध्ये आज माझं इथे भाषण झालंय. काही दिवसांनी पुन्हा काही मोठ्या प्रमाणात सभा होतील, दादांचं भाषण होतील, माझी भाषण होतील. भाषण झाल्यानंतर मराठा समुदाय काय म्हणेल? दादा खूप चांगले बोलले, दादांनी समाजाचा मुद्दा उपस्थित केला. मत टाकायला जाल, आमचं बटन आहे का तिथे? बटन आहे. मी माझ्या पुरतं तुम्हाला सांगतो, मी इथे तुम्हाला पक्ष द्यायला आलो नाही. मी त्या ईव्हीएम मशीनवर तुमचं स्वतःचं हक्काचं बटन तुम्हाला द्यायला आलेलो आहे की ते बटन दाबल्यानं संविधानाचे खरंच जी लढाई लढतो त्याच्याच पडद्यात ते मत गेलं पाहिजे. आज काय होत आहे? आम्ही कोणतंही बटन दाबा, या दोन्ही पार्ट्यांनी काय केलंय की तुला नाही मिळालं तर मला तर मिळालंच पाहिजे. इथं आम्ही अजितदादाचं बटन दाबलं, इथं केंद्रात कुणाला मिळतं? नरेंद्र मोदीला. इथं आम्ही शिंदेचं बटन दाबलं, केंद्रात कुठं जातं? नरेंद्र मोदींना. म्हणजे भले तुमच्या ईव्हीएम मशीनवर 10 बटन असो, 20 बटन असो, देशात फक्त 2च लोकांना ही मतं मिळतात, गांधी किंवा मोदी. देशात तिसरा माणूसच नाही, गांधी किंवा मोदी, बस एवढीच लढाई सुरू आहे. आणि ही दोन्ही लढाई ब्राह्मणी ही एकमेकांच्या विरोधात नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी तुम्हाला काही पुरावे तुमच्या तोंडून वळवतो. आधार कार्ड, आपण सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. डोळे मोठे मोठे करून आपण ते डोळ्याची बुबळं दिली, अंगठ्याचे ठसे दिले, सगळं दिलं की नाही? कोणाच्या राज्यात? काँग्रेसच्या राज्यात. ते संपूर्ण देशभर लागू कोणी केलं? बंधनकारक कोणी केलं? मोदीने. एकच धोरण आहे. या देशामध्ये प्रायव्हेटायझेशनचं बिल सगळ्यात आधी कोणी इंट्रोड्यूस केलं असेल संसदेमध्ये? ज्याच्यामध्ये मायावतीने बॅकआउट केला, ज्याच्यामध्ये अखिलेशने बॅकआउट केला की आम्ही याला समर्थन देणार नाही. हे सगळ्यात पहिलं बिल कोणत्या पार्टीने आणलं? लागू कोणी केलं? धोरण बघा. आज काय सुरू आहे माहित आहे? तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. तू संविधान बदलायची भाषा कर, मी संविधान वाचवायची भाषा करतो. खूप मोठं नाटक या देशामध्ये सुरू आहे. या नाटकाचा पर्दाफाश करण्यासाठी मी 30 सप्टेंबरला या रिपब्लिकन पार्टीला तुमच्या समोर आणतो. खूप मोठं नाटक सुरू आहे देशामध्ये. संविधान असेल, आरक्षण असेल, नोकऱ्या असतील, एम्प्लॉयमेंट असेल, न्यू एज्युकेशन पॉलिसी काँग्रेसने आणली, राईट टू एज्युकेशन बिल काँग्रेसने आणलं, लागू नरेंद्र मोदी करतोय. एकच मायाचे मणी आहे, एकाच मायाचे. दोघही त्या बाकावर जाऊन बसलेत. हा खाली गेला की हा वर येतोय, हा खाली गेला की हा वर येतोय. पूर्ण खांब ब्राह्मणी व्यवस्थेचा आहे. ही ब्राह्मणी व्यवस्था. मतांच्या अधिकाराबद्दल मला वाटतं कोणीतरी म्हणालं, वैभव म्हणाला, या मतांचा अधिकार इतरांना मिळू नये, लोकांना मिळू नये म्हणून टिळक प्रचार करत होता. बाबासाहेबांनी हा मतांचा अधिकार वयाच्या आधारावर केल्यानंतर, सगळ्यांना लागू झाल्यानंतर
टिळकांनी सभा घेतल्या महाराष्ट्रात सभा घेतल्या आणि सभा घेऊन काय म्हणतो माहितीये टिळक? तेली, तंबोली आणि कुणभटांना, मला वाटतं कुणबी लोकांना शिवीचा हा शब्द आहे, कुणभट, शिवी म्हणून हा वापरला जातो. हा टिळक भर सभेत म्हणतो तेली, तंबोली आणि कुणभटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा? यांना कसं हवा मतांचा अधिकार? या मतांचा अधिकारही तुम्हाला मिळू नये यासाठी ही ब्राह्मणी व्यवस्था काम करत होती. बघा, मतांचा अधिकार मिळाला म्हणजे मतदार यादीमध्ये आज तुमचं नाव आहे. उद्या जर तुम्हाला आमदारकीला उभं राहायचं असेल, आमदारकी असो, नगर परिषद असो, नगरपालिका असो, ग्राम पंचायत असो, मतदार यादीमध्ये नाव असणं बंधनकारक आहे. मतदार यादीमध्ये नावच नसेल तर तुम्ही कोणती तरी इलेक्शन उभी राहू शकाल का? नाही. या मतदार यादीमध्ये तुमचं नाव हे येऊ नये म्हणून ही ब्राह्मणी व्यवस्था काम करत होती. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये आणली आणि म्हणून आज आमचा आमदार, आमचा खासदार, मराठ्यांचा सरपंच, नगरसेवक हा आज होतोय ते बाबासाहेबांनी दिलेल्या मतांच्या अधिकारामुळे होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि म्हणून आज आम्हा लोकांना एकत्रित येऊन हे जे चित्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, हे चित्र कुठेतरी बदलावं लागेल. आणि ती परिस्थिती आहे. नसती, मी स्वतः ठरवलं होतं, जर आमचे उमेदवार येऊ शकत नसतील तर आम्ही बिलकुलही कुणाची मतं फोडण्यासाठी, बीजेपीला फायदा करून देण्यासाठी आम्ही बिलकुलही राजकारणात येणार नाही. अजूनही आमचं, जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाहीत, त्यांचे निर्देश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही राजकीय भूमिका आम्ही जाहीर करणार नाही. पण ज्या दिवशी मी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतोय, हे अनुसूचित जातीची संपूर्ण जागेंची लिस्ट माझ्याकडे आहे. या 29 जागेवर 15 जागा अशा आहेत जिथे केवळ मराठा आणि महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट हा जर एकत्रित आला, आम्हाला कोणत्याही पक्षाची गरज नाही. 15 आमदार तुमचे जातात. 15 आमदार हे केवळ मराठा आणि बौद्ध यांच्या ऐक्यानं हे तुमचे 15 आमदार आणतात. उद्या जर आम्ही विजयदादांना इथून काहीच म्हणणं या मुंदला ताईंच्या विरोधात उभं केलं तर हा मराठा आणि बौद्ध एकत्र आला तर त्यांचा खरा प्रतिनिधी पाठवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि पहिलं काम विजयदादांचं असेल की जोपर्यंत मराठा आरक्षणाची भूमिका विधानसभा मांडत नाही तोपर्यंत विजयदादा या विधानसभेला चालू देणार नाही. पहिलं काम हे असेल. आणि विजयदादा साहेबांनी जर ही भूमिका घेतली नाही, त्यांना तुमच्या समोर उभं करायची ताकद माझ्यामध्ये आहे. आज त्या पद्धतीने आम्हाला विचार करून जायचं. जात, धर्म हे 3 महिने बाजूला ठेवून की आमचा खरा प्रतिनिधी कोण. भुजबळांनी दादांना हिणवण्यासाठी सांगितलं की दादा म्हणतात 288 जागा उभे करणार, त्यात 54 जागा तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आहे. ह्या जागा दादा कशा उभ्या करणार आहेत? आणि म्हणून मी त्या दिवशी पुन्हा दादांकडे गेलो आणि दादांकडे जाऊन सांगितलं की दादा, भुजबळ जर सांगत असतील की अनुसूचित जातीच्या 29 जागा, अनुसूचित जमातीच्या 25 जागा या दादा कशा लढवणार आहेत, तर त्या जागेची जबाबदारी तुम्ही आम्हाला द्या. तुमच्या बाजूनं हे 54 जागा आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभे तुमच्या बाजूने करू. आज एवढी मोठी साथ महाराष्ट्रामध्ये आज आहे. आणि म्हणून तुम्हा लोकांना, मी बौद्धांना सांगू इच्छितो, अनेक लोक तुमची मतं फोडण्यासाठी, तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी अनेक लोक सागर बंगल्याच्या आदेशावरनं काम करतायत, रेशीम बागेच्या आदेशावर काम करतायत. अशा लोकांना ओळखा. ज्या पद्धतीने मनोज दादा जरांगेंनी मराठा समुदायाला एक गठ्ठा आणलेला आहे, आता केवळ तुम्हाला एक गठ्ठा यायचा आहे. एक गठ्ठा येऊन हे 2 समाज जरी या महाराष्ट्रामध्ये उभे राहिले तरी तुमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रात निवडून जाऊ शकतात.
निवडून जाऊ शकतात. ही ताकद आहे आपली. ही ताकद जर नसती तर मी माझं सामाजिक आणि आर्थिक मुवमेंट कडनं लक्ष विचलित केलं नसतं. आज तुमची ताकद आहे. तुम्ही तुमचा खरा प्रतिनिधी पाठवू शकता. बीजेपी असतील, इतर पक्ष असतील, यांच्या दावणीला स्वतःला बांधून घेऊ नका. बस एवढंच मी आजच्या या आरक्षण परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगायला हवं. मला अनेक लोकांनी सांगितलं की नवीन पक्ष स्थापन करा, नवीन कोणती तरी पार्टी स्थापन करा. मी सांगितलं की मी नवीन कोणताही पक्ष स्थापन करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे. बाबासाहेबांना फक्त 2.5 महिने मिळाले म्हणून बाबासाहेब हा पक्ष उभा करू शकले नाही. त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचा नाही तर विचारांचा खरा वारसदार मी आहे. मी इतर पक्ष चालवण्याऐवजी बाबासाहेबांचा हाच पक्ष उभा करेन आणि लोकांसमोर घेऊन जाईन. एका जाती एका धर्मातनं बाबासाहेबांना हा पक्ष बाहेर काढायचा होता आणि आज त्याच्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. बघा, या ठिकाणी तामिळनाडूचे आमचे सन्नी डिसोजा या ठिकाणी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत. या ठिकाणी कर्नाटकचे, आंध्राचे सुंदर नायडू आमच्या पार्टीमध्ये आहेत. संपूर्ण देशाचे प्रतिनिधी आज या पार्टीमध्ये आहेत. मराठा प्रतिनिधी या पार्टीमध्ये आहेत, मुस्लिम प्रतिनिधी या पार्टीमध्ये. काल परवा अल्पचाही अल्प असलेला पारसी समुदायही आज आमचा मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतोय. एवढी मोठी ओळख या फक्त 2-2.5 महिन्यामध्येच आम्ही बाबासाहेबांच्या या निळ्या झेंड्याला, बाबासाहेबांच्या या पक्षाला आम्ही जातीच्या चौकटीतून बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालेलो. बघा, ही ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे राहुल गांधीचा पक्ष राष्ट्रीय पक्ष, भारतीय जनता पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष, अरविंद केजरीवालचा पक्ष भले तो दिल्ली पुरता असेल, आता त्यांनी पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे, पण तो पक्ष राष्ट्रीय आहे. म्हणजे केजरीवाल राष्ट्रीय नेता, नरेंद्र मोदी राष्ट्रीय नेता, राहुल गांधी राष्ट्रीय नेता, पण मला जर राजकारणात उतरायचं असेल तर मी मात्र दलितांचा नेता. आंबेडकर दलितांचे कैवारी. बघा, ही ब्राह्मणी व्यवस्था कसं काम करते. ही लिडरशिप इतर जातीच्या लोकांनी स्वीकारू नये, इतर धर्माच्या लोकांनी स्वीकारू नये, म्हणून या देशाचा मीडिया आधीच आम्हाला शिक्का लावतो दलितांचा आहे, तुमचा नाही. बाबासाहेबांचा पक्ष दलितांचा पक्ष, तुमचा नाही. आणि म्हणून आम्हाला त्या दलित आयडेंटिटी मधनं बाहेर निघायचंय. बाबासाहेब काय म्हणून गेले, आम्ही आधी हिंदू आहोत, आम्ही आधी मुसलमान आहोत, आम्ही आधी बौद्ध आहोत, आम्ही आधी सिख आहोत. ही भावना स्वतःमध्ये निर्माण होऊ देऊ नका. आम्ही आधी भारतीय आहोत आणि अंतिमतः ही भारतीय आहोत, ही भावना स्वतःमध्ये निर्माण करा. भारतीय होण्याच्या नात्यानं मला स्वीकारा, जातीचा म्हणून स्वीकारू नका. जात म्हणून मी कधीही कुणाला बघत नाही. जात म्हणून जर मी स्वतःच्या डोळ्यावर ते चष्मे चढवले असते तर मनोज दादा मराठ्यांचा नेता मी कशाला जाऊ, ही भूमिका माझी असते. मी कुणाची जात बघत नाही, कुणाचा धर्म बघत नाही. माझ्यासाठी भारतीयत्व आणि मानवता ही सर्वात प्रथम आहे, ती प्रथम आहे. आणि म्हणून ती मानवता आपल्याला उभी करायची. काय म्हणणं आहे आमचं की ज्या पद्धतीने सुटाबुटातला टायकोटातला समाज आज बाबासाहेबांच्या या समाजामध्ये तयार झाला, कशामुळे? आरक्षणामुळे. आरक्षण आम्हाला या देशामध्ये 60 वर्ष मिळालं, 60 वर्ष, 75 वर्षही मिळालं नाही, 60 वर्ष मिळालं. पण सुटाबुटातला टायकोटातला समाज तयार झाला. हेच आरक्षण मराठा समाजाला 60 वर्ष मिळालं. तोच मराठा समाज सुटाबुटात टायकोटात तुम्हाला संसद दिसेल, तुम्हाला सुप्रीम कोर्टात दिसेल, तुम्हाला सगळ्या प्रशासनामध्ये दिसेल. कुणाचं भलं होणार आहे? भारताचंच होणार आहे ना. काय परदेशातल्या लोकांना मिळावं म्हणून सांगतोय हा नरेंद्र मोदी, हा अमित शहा एनआरसी आणतोय. एनआरसी म्हणजे काय? बांगलादेशचा माणूस भारतामध्ये आणून त्याला नोकरी मिळाली पाहिजे. पाकिस्तानचा हिंदू हा भारतात आला पाहिजे, त्याला जमीन मिळाली पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे. म्हणून एनआरसी सारखा कायदा यांनी 2 वर्षापूर्वी लागू केला. अनेक
राज्यांमध्ये एनआरसीची लिस्ट तयार केली जाते है ना. सीए एनआरसीचे आंदोलन तुम्ही बघितलं. काय आहे कायदा? अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, इतर देशांमध्ये जे हिंदू तिथे अडकलेले आहेत त्या हिंदूंना भारतात बोलवायचं, त्यांना नागरिकता द्यायची, त्यांना नोकऱ्या द्यायच्या, त्यांना शिक्षण द्यायचं. हा कायदा नरेंद्र मोदीने, अमित शहाने आणला. तुम्हाला पाकिस्तानच्या हिंदूची पर्वा आहे, तुम्हाला बांगलादेशच्या हिंदूंची पर्वा आहे, तुम्हाला अफगाणिस्तानच्या हिंदूंची पर्वा आहे. मग भारतातल्या हिंदूंसाठी तुम्ही शिक्षण, नोकऱ्या, या महाराष्ट्राच्या मराठ्यांसाठी शिक्षण, नोकऱ्या का देत नाही? हा प्रश्न विचारला पाहिजे ना. हा प्रश्न एकाही विरोधी बाकाच्या लोकांनी विचारलेला नाही. परदेशातल्या हिंदूंना भारतात आणलं जावं, स्वागतच आहे, पण देशातल्या हिंदूंचं काय? त्यांच्या नोकऱ्यांचं काय? या देशातली लोक शिक्षण घेतल्यानंतर देश सोडून जात आहेत. देश सोडून जात आहेत की या देशात नोकरी नाही. हा देश, या देशातली लोक देश सोडून जात आहेत आणि हे इतर देशातल्या लोकांना नागरिकता द्यायचं काम करत आहे. या देशातल्या लोकांचं प्रोव्हिजन नाही, शिक्षणात तरतूद नाही, नोकऱ्यांमधली तरतूद नाही. आणि म्हणून आम्हा लोकांना या देशातल्या भारतीयांचं, मग तो कोणताही प्रश्न असो, तो आम्हाला हाती घेणं या आरपीआयचं ध्येय धोरण असेल. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. बघा, मी माझ्या मराठा बांधवांना सांगतो की नक्कीच संविधान म्हणजे काय. याच संविधानामध्ये आरक्षणही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला संविधान दिलं आणि त्यांच्या घरी अलीपूर रोडच्या बंगल्यावर गेले. बंगल्यावर गेले तर त्यांच्या खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसल्यानंतर डोळे बंद केले आणि डोळे बंद करून ते कसला तरी विचार करू लागले. विचार करता करता त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. शेजारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी त्यांचे सचिव उभे होते, नानकचंद रत्तू. रत्तूंनी विचारलं, बाबासाहेब तुम्ही का रडता? बाबासाहेबांनी डोळे उघडले आणि बाबासाहेबांनी सांगितलं की रत्तू, मला आज माझ्या मुलाची आठवण झाली. माझा मुलगा राजरत्न, माझं जे नाव आहे ते माझ्या वडिलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात लाडक्या मुलाच्या आठवणीवर ठेवलं. हा राजरत्न 2.5 वर्षाचा होता. 2.5 वर्षाचा असताना याला डबल निमोनिया झाला होता. त्यावेळची अस्पृश्यता, डबल निमोनिया होऊनही कोणताही डॉक्टर अस्पृश्याचं कोण हात लावणार? आणि आमच्या समाजात कोणी डॉक्टर नाही, म्हणून त्या मुलाला कोणी हात लावायला तयार नाही. पैसे असूनही, बाबासाहेबांकडे पैसे असूनही कोणताही डॉक्टर त्या मुलाचा उपचार करायला तयार नाही. मग तो मुलगा राजरत्न, 2.5 वर्षाचा राजरत्न घरातच उपचार घेत होता. डॉक्टराचा कसलाही सल्ला नाही. आणि मग बाबासाहेबही त्यांनी विचार केला की किती दिवस या मुलाकडे बसून राहू, म्हणून बाबासाहेब त्यांच्या वकिलीच्या कामकाजासाठी बाहेर पडले. बाबासाहेब हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्या गेल्या बाबासाहेबांना घरून निरोप आला. माता रमाईंनी निरोप पाठवला की बाबासाहेब तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब घरी या, घरी निघून या. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी तापानं फणफणत असलेला माझा राजरत्न घरात सोडून आलोय, नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेबांनी सगळी कामकाज सोडली, टांगा केला आणि बाबासाहेब चाळीत राहत होते. मुंबईच्या परळच्या चाळीत राहत होते. 10 बाय 10चं घर होतं बाबासाहेबांचं. तो टांगा चाळीच्या दारासमोर थांबला. बाबासाहेब पळत सुटले, घरात गेले. त्या राजरत्नाला आपल्या कुशीत उचललं. कुशीत उचलून त्याच्याशी लाड करू लागले, बोलायला लागले, गप्पा मारायला लागले. आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा मुलगा तर कधीच मेलाय, आपल्याला कधीच सोडून गेलाय. बाबासाहेब भोगशी रडायला लागले. भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडायला लागले. सगळे कार्यकर्ते, बाबासाहेबांचे सगळे चाळीतले लोक, त्या लोकांना सुचेना की साहेबाला शांत कसं करावं. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र मानू पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि बाबासाहेबांना म्हणाला की साहेबा, मुलाचं शेवटचा अधिकार म्हणून बापाच्या पैशाचं शेवटचं वस्त्र त्याला परिधान करणं गरजेचं असतं. तो कापड आणण्यासाठी मला पैसे द्या, म्हणजे त्याच्या अंगावर शेवटचं अंतिम वस्त्र टाकू, म्हणजे त्याचं अंत्यविधीला सुरुवात करू. बाबासाहेबांनी खिशात हात टाकला. खिशात बाबासाहेबांना काहीच पैसे मिळाले नाही. बाबासाहेबांना आपल्या स्वतःच्या परिस्थितीवर दया आली
आणि मग शांत झालेले बाबासाहेब पुन्हा ढसाढसा रडायला लागले. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेब का रडताय. बाबासाहेबांच्या माता रमाईंच्या लक्षात आलं की या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या खिशामध्ये राजरत्नचं पार्थिवावर त्याच्या देहावर टाकण्यासाठी कापड आणण्यासाठी पैसे नाही. माता रमाईंनी अंगावरची साडी फाडली आणि तोच कापड राजरत्नच्या शरीरावर कफन म्हणून टाकले. हे दोघही पती पत्नी त्या राजरत्नाचं अंत्यविधी करून आले. हा प्रसंग बाबासाहेबांना संविधान दिल्यानंतर आठवला. बाबासाहेब रत्तूला म्हणतात, रत्तो, एक वेळ होती की माझा राजरत्न या जगातून जात असताना मी त्याच्या शरीरावर साधं कफन पण देऊ शकलो नाही. माझा राजरत्न या जगातून जात असताना साधं कफन पण मी त्याच्या अंगावर टाकू शकलो नाही. पण रत्तो, माझ्या लोकांना जाऊन सांग, मी त्यांच्यासाठी असा कायदा तयार केलाय, मी त्यांच्यासाठी असा संविधान तयार केलाय की माझा येणारा प्रत्येक राजरत्न हा सुटा बुटात टायकोटात जन्माला येईल. अशी व्यवस्था मी या देशाच्या संविधानात केलेली आहे. ज्या पंकजाताई म्हणतात ना की आम्हाला संविधान हटवण्यासाठी संसदेत जायचंय, ते संविधान हटवण्यासाठी संसदेत जायची इच्छा व्यक्त करत नाही. तुमच्या आमच्या हक्काची, तुमच्या आमच्या अधिकाराची या सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था त्यांना हटवण्यासाठी संसदेत जायचंय. त्यांना दुसरं काही नियोजन नाही. त्यांना तुमची आमची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था ही संपवायची आहे, म्हणून त्यांना संसदेत जायचंय. म्हणून संसदेत जायचं. आणि म्हणून आम्हा लोकांना आज जातीपातीच्या या सगळ्या दलदलीतून बाहेर पडून आम्हाला एक भारतीय म्हणून, बस झालं आता हे नाटक. युती, आघाडी, एनडीए, युपीए, लोक युपीए ला वैतागली तर इंडी नाव देऊन टाकलं. फक्त नाव बदलताय. आताच मी सकाळी दादांकडे होतो. दादा लाईव्ह बोलत होते. दादांचं एक वाक्य मी बसल्या बसल्या ऐकत होतो. ते शेतकरी, तुम्हा लोकांमध्ये असेल ना शेतकरी. दादा काय म्हणाले की काय होतंय, फक्त तो बैल बदलला जातोय, है ना. आमच्या इथे हे महाराष्ट्रात तेच चाललेलं आहे. फक्त बैल बदलला जातोय. तो हाकणारा कोण असतो? कासरा म्हणतात त्याला. काय म्हणतात? कासराच नाही, जो हाकतो ती बैलगाडी. म्हणजे ही फक्त बैल बदलली जात आहेत. सगळे फक्त बैल बदलले जात आहेत. एनडीए, युपीए, आता आघाडी, युती, महायुती हटवायची असेल तर महाआघाडीचा बैल तिथे आणून बसवायचा. चालवणारा तोच आहे. जो हाकतोय बैलगाडा तो सेम आहे, फक्त ही बैल बदलली जात आहे. म्हणून हे खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. आमचे खरे प्रतिनिधी जर येऊ शकत असतील तर आम्हाला त्या ठिकाणी उभं राहून ती लढाई ही लढली पाहिजे. मी दादांना शब्द दिला की दादा यापुढे आता स्वतःची काळजीला, स्वतःची शरीर, स्वतःच जीव पणाला लावून एवढ्या 9 दिवस बिना पाण्यानं, बिना अन्न पाण्यानं राहून ते समाजासाठी झटताय. यापुढे स्वतःचा अन्न त्याग, स्वतःचा पाणी त्याग न करता या विरोधकांचं तोंडचं पाणी पळवायची आपल्याला ही मोहीम उभी करावी लागणार आहे. ही मोहीम आपण उभी करू आणि यांचं तोंडचं पाणी आपण पळवू. आणि त्या विधानसभेमध्ये आमच्या वतीने बोलणारे 25 ते 50 जरी आमचे खरे प्रतिनिधी उभे राहिले तरी देखील बघा, आज मी 5M फॅक्टरवर काम करतोय. बघा कसा योगायोग आहे. मुद्दा मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून दिला त्यांचं नावही म वरून सुरू होतं, मनोज दादा जरांगे. या मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे उतरले आणि या मनोज जरांगेच्या पाठिंब्या या आंदोलनामध्ये 4Mचा 5Mचा
सहभाग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होईल. मराठा, महार, मातंग, माळी आणि मुस्लिम हे 5 M एकत्रित आणायचं काम आम्ही करतोय. हे 5 M एकत्रित आणल्यानंतर या महाराष्ट्राचा M पासून मुख्यमंत्री ही ठरवण्याचं काम मनोज दादांच्या माध्यमातून होईल. आज अशा पद्धतीने एक खूप मोठं आंदोलन आपण या महाराष्ट्रामध्ये उभी करू शकतो. मी आज एवढंच तुम्हाला सांगणार आहे. एकीकडे आमचं मिळालेलं आरक्षण धोक्यात आहे, दुसरीकडे तुम्हाला आरक्षण मिळू दिलं जात नाहीये. ही आरक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून जर आमची लढाई एक आहे तर आमचं समस्या एक आहे, तर आमची लढाई एक असली पाहिजे. हेच मी आजच्या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. ज्या पद्धतीने आज मराठा आरक्षणाला माझाच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा आहे. जी लोक मराठा आरक्षणासाठी विरोध करत असतील ती मला नाही वाटत ती बाबासाहेबांच्या परिवाराचा विचारांची काडीचाही संबंध त्यांचा असेल. आणि हाकेने मागे विधान केलं की मी रामदास आठवलेंना ओळखतो, मी बाळासाहेब आंबेडकरांना ओळखतो, मी अजून काय नाव घेतलं, कवाडेंना ओळखतो, मी राजरत्न आंबेडकरला ओळखत नाही. मी त्यांच्या या विधानाचं समर्थनच करतोय की बरोबर म्हणतात हाके की ते मला ओळखत नाहीत. का ओळखत नाहीत? कारण मी माझी मुवमेंट सागर बंगल्याच्या इशाऱ्यावरनं चालवत नाही, मी माझी मुवमेंट रेशीम बागेच्या इशाऱ्यावरनं चालवत नाही, मी त्या ठिकाणी दिसत नाही, मी त्या ठिकाणी मसुदा काय म्हणतात ना सगळ्या मलिदा घेण्यासाठी तिथे जात नाही. आणि म्हणून त्यांचा माझा परिचय कधी नाही. मी त्याच स्टेजवर पाय ठेवतो जो स्टेज समाजाच्या पैशावर उभा असतो, त्याच नेत्याला मी पाठिंबा देतो जो समाजाची भूमिका मांडतो. इतर ठिकाणा फडणवीसाच्या इशाऱ्यावरनं किंवा बीजेपीच्या इशाऱ्यावरनं जो काम करत असेल मी त्याच्या सोबत कधीही तुम्हाला दिसणार नाही. म्हणून आज त्या पद्धतीने मराठा, बौद्ध, मुस्लिम, मातंग, आज मातंगांचे अण्णाभाऊ साठेंचे वंशज त्यांचे नातूही ते आमच्या या मुवमेंटमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातंगांची जे मोठ्या प्रमाणात संख्या आहे तिथे या 5 तारखेला आम्ही सांगलीला आहोत, कोल्हापूरला आहोत, मिरजला आहोत, संपूर्ण महाराष्ट्रात दौरे. तर मी फक्त या बीड जिल्ह्यातल्या बौद्धांना मेसेज देण्यासाठी आलेलो आहे. मराठा एकवटलेला आहे, आता बौद्धांनी एकवटलेलं पाहिजे. आज जर मराठा बौद्ध या बीड मध्ये उभे राहिले तर मुंदडा आणि हे कधीच गायब होतील आणि आमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये असेंब्लीमध्ये तुम्हाला दिसतील. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी या परिषदेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी आमचे विजयदादा साळवे संस्थापक, आता आम्ही त्यांना संस्थापक स्वाभिमानी रिपब्लिकन सेना म्हणून ओळखणार नाही, ते आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मुवमेंटचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आज आमच्या समोर आहेत. त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही सहकार्य केलं मी मराठा बांधवांचेही आभार व्यक्त करतो की आज त्यांनी मला वाटतं जवळपास मी संभाजीनगरहून निघालो ते इथपर्यंत जागोजागी ज्या पद्धतीने बौद्ध माझा सत्कार करायचे आता मराठा बांधव सत्कार करायला लागलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. मी त्या पद्धतीने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. अर्जुन नाईक नवरेजी ज्यांना कळलं की माझी सभा इथं आहे 2 दिवसापासून ते संपर्कात आहेत की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, आमच्या घरी चहाला घेऊन जायचंय. आज त्या पद्धतीने आज एक खूप मोठी मैत्री या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि भारत या देशामध्ये आपण घडवत आहोत. त्या पद्धतीने या मुवमेंटमध्ये आपण सगळ्यांनी साथ द्या, सहयोग द्या एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान.